नांदूर येथे बिबट्यासंदर्भात जनजागृती सभा संपन्न, ग्रामस्थांकडून पिंजरे लावण्याची मागणी। दिनांक 6 डिसेंबर रोजी नांदूर येथील रोकडोबा मंदिर परिसरात बिबट्यासंदर्भात जनजागृती सभा संपन्न झाली। या सभेत गावात वाढत्या बिबट्यांच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर 4 ते 5 पिंजरे लावावेत अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। ग्रामस्थांच्या माहितीनुसार नांदूर परिसरात सध्या 4 ते 5 बिबटे फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी सभेतून करण्यात आली। या संदर्भात वनपरिमंडळ अधिकारी अंकुश खरात यांनी सांगितले की संपूर्ण दौंड तालुक्यासाठी शासनाकडून फक्त 8 पिंजरे उपलब्ध आहेत। त्यामुळे प्रत्येक गावात मागणीनुसार पिंजरे लावणे शक्य नाही। तरी देखील नांदूर गावासाठी 2 पिंजरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले। यावेळी माजी सरपंच विशाल थोरात यांनी सांगितले की जर शासनाकडून पुरेसे पिंजरे उपलब्ध होत नसतील तर ग्रामपंचायतीकडूनच पिंजरे खरेदी करण्याची परवानगी वन विभागाने द्यावी अशी मागणी त्यांनी सभेत केली। ग्रामपंचायत नांदूरकडून वन विभागाला पिंजरे, गोठ्यांसाठी जाळी, चार्जिंग बल्ब, टॉर्च, काठ्या आणि अन्य साहित्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला। तसंच जिल्हा परिषद शाळा नांदूर येथे लहान मुलांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी नियत क्षेत्र वन अधिकारी खामगाव यज्ञानेश्वर भोंडवे यांनी बिबट्यापासून कशी सावधगिरी बाळगावी आणि स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या सभेला वनपरिमंडळ अधिकारी अंकुश खरात, नियत क्षेत्र वन अधिकारी खामगाव ज्ञानेश्वर भोंडवे, नियत क्षेत्र वन अधिकारी यवत शिवा बोंबले, नियत क्षेत्र वन अधिकारी राहू गणेश मस्के, माजी सरपंच विशाल थोरात, माजी सरपंच युवराज बोराटे, माजी उपसरपंच मयूर घुले, माजी सरपंच नामदेव बोराटे, ग्रामविकास अधिकारी विजय भंडारे, पोलीस पाटील धोंडीबा थोरात, सौ नेहा बोराटे, ग्रामपंचायत सदस्य अमोल बोराटे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप माने, तसेच शिक्षक माधुरी वेळहार, संभाजी जवळकर, अनिल टेळेकर, रोहिणी लोखंडे, प्रवीण बागव, ग्रामपंचायत कर्मचारी व नांदूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। SR24 न्यूज करिता किरण थोरात, दौंड।